नमस्कार मित्रांनो, मी तुकाराम सुरनर जी आर आणि योजना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये एक अत्यंत महत्त्वाची माहिती आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपण थोड्या वेळापूर्वीच एक अपडेट पाहिलेलं होतं की नांदेड जिल्ह्यासाठी जे काही आधार किट संच वाटप करण्यासाठी अर्ज सुरू झालेले आहेत आणि त्याची तारीख जर पाहिलं तर आजपासून म्हणजे 24 जून 2025 पासून ते 4 जुलै 2025 ही शेवटची तारीख आहे. ऑनलाईन अर्ज करायचे आहेत. ऑनलाईन अर्ज कसं करायचा संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. मला जर आपलं वेबसाईटवर यायचं आहे, वेबसाईटवरती आल्याच्या नंतर इथं थोडं पाहू शकता. अर्ज जिथं दिलेला आहे तिथं तुम्हाला येणार नाही, तर खाली स्क्रोल करून जिल्हा सेतू समिती नांदेड आधार संच अर्ज इथं दिलेलं आहे. तुम्हाला इथं याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर दुसऱ्या पेजवरती तुम्हाला डायरेक्टली रिडायरेक्ट केलं जाईल. त्यावरती इथं पाहू शकताय की जिल्ह्याची जी काही इथं नियम व अटी दिलेली आहे, शर्ती दिलेल्या आहेत आणि संपूर्ण जिल्ह्यामधल्या कोणत्या तालुक्यात किती जागा आहेत इथं असं सविस्तर दिलेलं आहे. आणि आपण जे पाहिलं होतं ती सविस्तर कोणत्या शेच्यामध्ये जागा आहे ती सेपरेट पाहिलेलं होतं. त्यानंतर इथं उजव्या बाजूला तुम्हाला इथं पाहू शकताय की तारीख ही 4 जुलै 2025 पर्यंत आहे आणि 500 रुपये नॉन रिफंडेबल आहेत हे सुद्धा सांगितलेलं आहे. वापरकर्ता लॉग इन इथं तुम्हाला करायचं आहे. मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून तुमचं सध्या खातं नसेल, खातं नाहीच आपल्याकडे, तर येथे लॉग इन करावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर मग तुमचा जो काही 10 अंकी मोबाईल नंबर असेल, तुमचा जो काही रजिस्टर व्यवस्थित असणारा नंबर तो चालू असायला पाहिजे ते टाकायचा आहे. त्यानंतर तुमचा मेल आय डी तुम्हाला इथं व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे. मेल आय डी आणि मोबाईल नंबर तुमचा चालू असलेलाच तुम्हाला सविस्तर टाकून घ्यायचा आहे न चुकता. त्यानंतर मग तुम्हाला एक पासवर्ड लक्षात राहील असा पासवर्ड तुम्हाला क्रिएट करायचा आहे. पासवर्डमध्ये तुमचं जे काय असेल तर व्यवस्थित तुम्ही पासवर्ड लक्षात ठेवू शकता असा पासवर्ड तुम्ही टाकून घ्यायचा आहे. पासवर्ड क्रिएट करायचा आहे. त्यानंतर मग कन्फर्म पासवर्ड एकदा करून घ्यायचा आहे. कन्फर्म पासवर्ड करून घेतल्याच्या नंतर रजिस्टरवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. रजिस्टरवरती क्लिक केल्यानंतर तुमचं जे काही ही प्रोफाईल आहे ते फक्त प्रोफाईल तुमचं हे रजिस्ट्रेशन कंप्लीट होईल. कंप्लीट झाल्यानंतर रजिस्ट्रेशन सक्सेसफुली प्लीज लॉग इन म्हणून दिलेलं आहे. त्यानंतर मग तुमचा जो काही नंबर तुम्ही आय डी पासवर्ड केलेला आहे म्हणजे मोबाईल नंबर आणि तुमचा पासवर्ड इथे टाकून घ्यायचा आहे. आय डी आणि मोबाईल नंबर पासून तुमचं लॉग इन करून घ्यायचा आहे. खाली पासवर्ड आपला जो काही आपण सेट केलेला आहे तो पासवर्ड इथे टाकून घ्यायचा आहे. लॉग इन करावरती क्लिक करून घ्यायचं आहे. लॉग इन करावरती क्लिक केल्याच्या नंतर परत तुमच्यासमोर तुमचं लॉग इन जे प्रोफाईल बनवलेलं आहे तुम्ही ते ओपन होईल. इथं तुम्हाला पाहू शकताय की इथं तुमचा मोबाईल नंबर, ईमेल आय डी आहे आणि ॲप्लिकेशन स्टेप खाली दिलेले आहेत. युजर डिटेल्स आहे, युजर डॉक्युमेंट्स आहे, युजर पेमेंट आहे आणि प्रिंट ॲप्लिकेशन असे 4 स्टेप तुम्हाला कंप्लीट करायचे आहेत. त्याच्यापैकी इंस्ट्रक्शनसुद्धा इथं दिलेले आहे. तुम्ही संपूर्ण माहिती घेऊ शकता आणि थोडंसं स्क्रोल करून तुम्हाला जे काही स्टेप दिलेले आहेत त्या 4 स्टेप कंप्लीट करून घ्यायचे आहेत. त्यासाठी आपल्याला प्रथमतः जर पाहिलं तर इकडे बाजूला जे काही युजर डिटेल्स आहे त्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे. त्याच्यावरती क्लिक करून घेतल्याच्या नंतर तुम्हाला तुमचं जे काही डॉक्युमेंटनुसार नाव आहे व्यवस्थित नाव टाकून घ्यायचं आहे. तुमचं फर्स्ट नेम, त्यानंतर मग तुमचं मिडल नेम आणि त्यानंतर तुमचं सरनेम आपण इथं टाकून घेणार आहोत. तुमचं जे काय आहे त्या पद्धतीने न चुकता तुम्ही टाकून घ्या. तुमचा तालुका कोणता आहे, तुम्ही जिथे अर्ज करणार असाल ज्याच्या पद्धतीनं तुम्ही जे काय असेल तर तुमचे युजर डिटेल्स संपूर्ण इथे टाकून घ्यायचे आहे. व्यवस्थित जे काय असेल तर तुमचं टाकून घ्या. आपला जे काय आहे ते आपण इथे टाकून घेणार आहोत. तुमच्या पद्धतीने तुम्हाला जिथेही करायचे त्याच्या पद्धतीने तुमचा जो पत्ता असेल तो व्यवस्थित तुम्ही इथे टाकून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर मग तुमचं जे काही विलेज असेल ते विलेज तुम्हाला इथे टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर मग तुमचा जो काही आधार नंबर आहे तो आधार नंबर तुम्हाला टाकून घ्यायचा आहे. आणि आधार नंबर टाकून घेतल्याच्या नंतर तुमचा जो काही आपले सरकार सेवा केंद्राचा आय डी आहे तुमचा म्हणजे KIOSK आय डी असतो तो आय डी तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे. जर तुमच्याकडे त्यानंतर व्यवस्थित टाकून घ्या आय डी पण. आणि त्याच्यानंतर मग तुमच्याकडे जर सुपरवायझर सर्टिफिकेट आधारची एक्झाम दिलेलं असेल तर ते टाकून घ्या आणि सेव्ह डिटेल्सवर करायचं आहे. त्यानंतर युजर डॉक्युमेंट्सवर क्लिक करायचं आहे. तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट जे आहे ते इथं अपलोड करायचे आहेत. आता तुमचं आधार कार्ड तुम्हाला अपलोड करून घ्यायचं आहे. त्याची साईज तुम्हाला 150 KB मध्ये पाहिजे आणि JPG फाईलमध्येच पाहिजे तुम्हाला ते. त्यानंतर मग तुमचं जे काही सुपरवायझरचं सर्टिफिकेट असेल तर ते टाकून घ्या. पॅन कार्ड नंतर तुमचे पासपोर्ट साईज फोटो तुम्हाला इथं अपलोड करायचे आहे. ते फोटोसुद्धा तुम्ही इथं अपलोड करून अपलोड डॉक्युमेंट्सवर क्लिक करून घ्यायचं आहे. अपलोड डॉक्युमेंटवर क्लिक करून घेतल्याच्या नंतर मग परत तुमचे जे काही डॉक्युमेंट असतील ते अपलोड झालेले असतील. त्यानंतर मग तुमची तिसरी स्टेप असणार आहे तुमचं युजर पेमेंट. पेमेंट करण्यासाठी तुम्हाला जे काही सांगितलेला ही आहे ई सेवाच्या नावानं जे काही पेमेंट दिलं आपण पहिल्या पद्धतीनं पेमेंट करून घ्यायचं 500 रुपयाचं आणि तिथं जे काही तुम्हाला त्याची पावती इथं अपलोड करायची आहे. आणि त्यानंतर मग तुमचं जे काही प्रिंट ॲप्लिकेशन आहे ते प्रिंट ॲप्लिकेशन करून तुमच्याजवळ ते ठेवून घ्यायचं आहे. अशा पद्धतीनं तुमचा जो काही हा फॉर्म आहे तो व्यवस्थित पद्धतीने तुम्ही तो न चुकता व्यवस्थितपणे काळजीपूर्वक फॉर्म भरून घ्यायचा आहे जेणेकरून तुम्हाला या अर्ज प्रक्रियेतून तुम्ही बाद होणार नाही आहेत. तर अशा पद्धतीने तुमचा जो काही अर्ज आहे तो व्यवस्थितपणे संपूर्ण 4 स्टेप पूर्ण करून घ्यायचे आहेत तुम्हाला.
तुमचं पहिल्यांदा संपूर्ण फर्स्ट डिटेल जे असेल ते भरून घ्यायचे आहे. त्यानंतर कागदपत्र अपलोड तुम्हाला करून घ्यायचे. 3 नंबरची स्टेपमध्ये तुम्हाला तुमचं जे काही ₹500 पेमेंट आहे ते पेमेंट व्यवस्थित करून घ्यायचं आहे. त्याची पावती तुम्हाला इथं 3 नंबर ह्याच्यामध्ये अपलोड करायची आहे. आणि 4 नंबरला तुमचं जे काही प्रिंट आहे, तुम्हाला अर्ज वगैरे कुठं करायचं आहे त्याच्यामध्ये जे काही तिथं दिलेलं आहे त्याच्या पद्धतीनं सविस्तर भरलेलं आहे. त्याची संपूर्ण जे काही तुमचं ॲप्लिकेशनची प्रिंट आहे ते प्रिंट तुम्हाला व्यवस्थित प्रिंट काढून तुमच्याजवळ ठेवायचे आहे. म्हणजे पुढे येणाऱ्या जे काही फॉर्म वगैरे तुम्हाला सबमिट करावे लागतील त्या ठिकाणी तुम्हाला हे आवश्यक पडणार आहेत. तर अशा पद्धतीनं तुमचा संपूर्ण अर्ज तुम्ही व्यवस्थितपणे भरून घ्यायचा आहे. अशी छोटीशी माहिती होती ती आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे. असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात. तुम्ही जे या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल आयकॉन दाबून लाईक करायला मात्र विसरू नका, जेणेकरून पुढचा व्हिडिओ अपलोड करताच तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळलं जाईल. भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.